कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठकडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटून घेऊया. संपूर्ण देहाचं निरीक्षण आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. हळूहळू जाणीव श्वासाची, प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 15 ते 20 आवर्तन. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेत. सहज श्वास सुरू आहे आणि करूया कपालभातीची 15 ते 20 आवर्तन. नाक चोगलं असेल, सर्दी झाली असेल, डोकं दुखत असेल तर मात्र ही कृती करणं टाळा. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. मन स्थिर होण्यासाठी, शांत होण्यासाठी ही कृती. अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओम, त्याचा आकार, त्याचं रूप, करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओ. 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 काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकून साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादामध्ये. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडून. विश्रांती. करणार आहोत आपण चक्की चालन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. बरोबर. दोन्ही हात कोपरातनं सरळ असतील. बरोबर. आता कमरेतनं पुढे व्हायचंय आणि सुरू करायचंय गोलाकार फिरायला उजवीकडून डावीकडे. 1, बरोबर. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. पुन्हा दोन्ही हातांची बोटं गुंफलेली आहेतच. कमरेतनं पुढे आणि गोलाकार डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि आता हलकसं ट्विस्टिंग. डाव्या हाताने उजवं पाऊल पकडायचंय. उजवा हात मागे. कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. 1, 2, बरोबर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. 10 वेळा झाले की थांबा. आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या आणि उजवा पाय तुम्हाला उजव्या बाजूने सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. उजवा पाय उजव्या बाजूने सरळ. बरोबर. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. तुम्हाला जे शक्य आहे ते. हात मात्र कोपरातनं सरळ असेल. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे जायचंय. बरोबर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होईल. हात मात्र स्ट्रेच असेल. ठीक आहे. आणि आता हळूहळू उजव्या बाजूला खाली साईडवर बेंड घ्यायचा. तुमचं उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याजवळ येईल. थोडासा हात आपला उजवा हात फोल्ड होईल आणि वर असलेला जो डावा हात आहे तो खाली उजव्या हाताकडे येतोय का बघा. हे करताना कुठेही मान तुम्हाला पुढे मागे नाही करायची. मान समोर असेल आणि पूर्णपणे साईडवर स्ट्रेच. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मध्यभागी. उजवा पाय थोडासा पुढे घ्यायचा आहे आणि आता डावा पाय सरळ करायचा आहे. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर जास्तीत जास्त. आता उजवा पाय फोल्ड करा. तसं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. डावा पाय डाव्या बाजूने सरळ करण्याचा प्रयत्न. सावकाश करा. थंडीचे दिवस आहेत, क्रांप येण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी सावकाश यथाशक्ती प्रयत्न. आणि आता डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. डावा खांदा एकदम रिलॅक्स करा आणि मग हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात. डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याजवळ जाईल आणि वर असलेला उजवा हात हळूहळू डाव्या हाताकडे जातोय का किंवा डाव्या पावलाकडे जातोय का हे आपलं आपण तपासा.
नजर समोर. पूर्णपणे स्ट्रेच आहे आपल्या उजव्या बाजूला. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश उजवा हात खाली, डावा पाय थोडासा पुढे घेऊन आणि मग उजवा पाय सरळ करायचा आणि विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सुद्धा लिला. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती. बटरफ्लाय मध्ये विश्रांती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडायचे आहेत. आणि आता पुढची कृती. श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर सावकाश आणि श्वास सोडत सोडत खाली जमिनीकडे प्रेस करा. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली जमिनीकडे प्रेस करण्याचा प्रयत्न. आणि मग हळूहळू स्पीड वाढवा. हळूहळू आपापल्या क्षमतेने स्पीड वाढवायचा. छान. हळूहळू स्पीड कमी कमी करत यायचं. हाताची पकड पावलांच्या भोवती अजून घट्ट करायची. टाचा थोडेसे स्वतःकडे खेचून घ्यायच्या. आणि आता इथे आपण करणार आहोत रोलिंग. सुरू करूया. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं आणि एकदा डाव्या बाजूला साइड वर बेंड. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, बरोबर, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश मध्ये येऊन थांबायचं आणि तिथल्या तिथे साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून घेऊया. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत नेक रोटेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचंय. त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच फिरून घ्या. बाकीच्यांनी हनुवटी गळ्याकडे न्यायची. खांदे रिलॅक्स ठेवा. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि सुरू करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, क्लॉकवाईज 3 वेळेला. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. अगदी सावकाश, नियंत्रित हालचाल. उजवीकडून डावीकडे. खांदे मात्र वर न उचलता फक्त हालचाल आपल्या मानेमध्ये असेल. सावकाश मान सरळ. 3-3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की मान सरळ करायचे. डोळे मिटलेले आहेत आणि तिथल्या तिथेच विश्रांती. जाणीव श्वासाची. सावकाश डोळे उघडायचे. करणार आहोत सिंह मुद्रा. दोन्ही हातांची कोपरं हलकीशी बाहेर घ्यायची. पाठकणा सरळ असेल. आणि आता आहे तो श्वास सोडायचा. एक श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. जिभेचा शेंडा आपल्या हनुवटी जवळ येऊ देत. जीभ जास्तीत जास्त बाहेर. डोळे मोठे करा आणि नजर आपल्या आयब्रो सेंटर मध्ये.
नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. नॉर्मल श्वास चालू असेल, नजर आयब्रो सेंटरकडे, हलकेसे डोळे मोठे होतील, संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू ताणू देत, जिभेचे स्नायू ताणू देत, खांदे रिलॅक्स करा. हरिओम. सावकाश, जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरे शरीराच्या जवळ येऊ देत आणि संपूर्ण ह्या सिंह मुद्रेचा आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंवरती जो स्ट्रेच आला होता, आपल्या जिभेमध्ये जो स्ट्रेच आला होता, तिथे ज्या ग्लँड्स आहेत त्या ताणल्या गेल्या होत्या, त्या सगळ्याचा मागोवा. अजून एकदा हीच कृती करूया. पुन्हा डोळे उघडायचे, हाताची कोपरं थोडीशी बाहेर येतील. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर, जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीजवळ आणण्याचा प्रयत्न. नजर आपली आयब्रो सेंटरकडे, डोळे हलकेसे मोठे करायचे. नॉर्मल श्वास चालू. हरिओम. जिभातमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरे शरीराच्या जवळ. आपण जी सिंह मुद्रा केली त्याच्यामुळे अल्झायमर सारखे जे त्रास आहेत, म्हणजे जसजसं आपलं वय वाढतं तसतसा विसराळूपणा वाढतो, तर ते त्रास कमी होण्यासाठी ही सिंह मुद्रा अतिशय महत्वाची ठरते, फायद्याची ठरते. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण जो ताण आलेला होता तो आता हळूहळू रिलीज होतोय, त्याचा अनुभव. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. सावकाश स्टँडिंग मध्ये जाऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण ताडासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या, म्हणजे तुमचा बॅलन्स राहील. नजर समोर आहे आणि आता सुरू करूया. दोन्ही हात आपल्याला हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. हाताची पाचही बोटं जोडलेली, दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर आपली एका बिंदूकडे स्थिर करा आणि मग आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला. तुम्हाला जेवढा ताण देता येईल संपूर्ण शरीराला तेवढा ताण द्यायचा आहे. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा, तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या. पुन्हा ताण. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय, नजर समोर आहे, संपूर्ण शरीर ताणलं गेलंय. ठीक आहे. आणि आता पुढची कृती. श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत टाचा खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. बरोबर. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. बरोबर. छान करता. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. 4 ते 5 वेळा झालं की थांबायचं. हातांची बोटं जी एकमेकांमध्ये गुंफवली आहेत ती सोडून द्या. पुन्हा दोन्ही हात एकमेकांच्या समोर आहेत. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली घ्या. बरोबर. छान. पुन्हा थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण आता आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी एक छोटासा सूक्ष्म व्यायाम. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, पुन्हा नजर समोर. दोन्ही हात समोर घ्या, दोन्ही हात समोर आणि ते जोडून घ्यायचे. हात कोपऱ्यातनं सरळ बघा अशा प्रकारे.
आणि ते जोडून घ्यायचे. ठीक आहे. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. श्वास घेत घेत लांब. बरोबर. आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. आपला श्वास आणि आपली हालचाल याच्यामध्ये आपल्याला सिंक्रोनायझेशन म्हणजे शक्यतो एकाच वेळेला हे सगळ्या कृती होतील असं बघायचंय. आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत घेत लांब. श्वास घेताना आपले संपूर्ण बरगड्या, आपली फुफ्फुस, संपूर्ण छातीचे मसल्स जे आहेत हे ताणले जात आहेत त्याकडे लक्ष. आणि श्वास सोडत जेव्हा हात आपले जवळ येतात तेव्हा ह्या संपूर्ण भागाचं आकुंचन होतंय. म्हणजे तिथे हलकासा प्रेशर येतो. पुन्हा एकदा श्वास घेत घेत लांब. आणि श्वास सोडत जवळ. आता हात श्वास घेत वर. श्वास सोडत पुन्हा समोर. श्वास घेत वर. श्वास सोडत समोर. श्वास घेत वर. श्वास सोडत समोर. आता थोडा वेळ हात खाली. आता श्वास घेत हात आपले साईडने वर जातील. हा श्वास घेत हात साईडने वर. आणि श्वास सोडत तसेच साईडने खाली. श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. आणि श्वास सोडत सावकाश खाली. खाली आल्यानंतर थांबूया आणि थोडा वेळ विश्रांती घेऊया. बघा इथे अजिबात आपली श्वासाची गती वाढत नाही, हृदयाची गती वाढत नाही. अगदी शांतपणे आपण ह्या कृती करतो. करणार आहोत आपण साईडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे ते म्हणजे परिवर्तित चक्रासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतो. मान मात्र आपली मध्यभागी असेल. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. डावा हात आपला खांद्यातून सरळ आडवा आहे. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. पॉइंटेड अवेअरनेस उजव्या बाजूने. एक हलकासा स्ट्रेच द्यायचा उजव्या हाताला वरच्या बाजूने आणि हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. आणि डावा हात हळूहळू खाली आपल्या शरीराच्या जवळ घेऊन यायचा. बरं, आता इथे आपल्याला बघा मान आपल्याला कुठेही अशी करायची नाहीये. मान आपली सरळ असेल. आपण फक्त साईडवर्ड बेंड घेतलेला आहे. आणि डावा हात एकदम रिलॅक्स ठेवा. जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स सोडा. डाव्या हात खांद्यापासून हात जमिनीकडे लूज सोडा. उजवा हात मात्र आपला ताटला गेलाय. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. उजव्या हातापासून ते पावलापर्यंत संपूर्ण शरीर स्ट्रेच आहे. पुन्हा नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजव्या तळवा जो आहे तो आता जमिनीला समांतर. थोडा वेळ हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. थोडा वेळ बघा, कंपॅरिझन करा, डोळे मिटून घ्या आणि आपली डावी बाजू आणि उजवी बाजू ह्या दोघांमध्ये काही फरक जाणवतोय का ते बघा. तुम्हाला उजवी बाजू थोडीशी जड जाणवतीये. पावलापासून ते खांद्यापर्यंत, आपल्या मानेपर्यंत संपूर्ण उजवी बाजू आहे ती हलकीशी जड जाणवेल आणि डावी बाजू एकदम रिलॅक्स असेल. त्याच्यामध्ये कुठलाही जडपणा जाणवत नसेल. हा फरक आपला आपण लक्षात घ्यायचा आहे.
आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेण्यास सुरुवात करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. बरं, आता पुढची कृती करताना आपल्याला आधी मान अजिबात अशी करायची नाहीये. ठीक आहे, आपण कमरेतनं साईडवर बेंड घेतोय. जास्तीत जास्त पॉइंटेड डावा हात वरच्या बाजूने. आणि आता हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवा हात हळूहळू शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून जमिनीकडे लूज सोडला जाईल. नजर समोर. उजवी बाजू, उजवा हात पूर्णपणे रिलॅक्स. आणि आता बघा, डावी बाजू ताणली गेलीये आपल्या हातापासून ते पावलापर्यंत. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना हळूहळू दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ, आपण कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. करूया आपण नी रोटेशन. आणि त्यासाठी दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. आणि आता समोरून दोन्ही गुडघे जॉईंट करून घ्या आणि गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. आता हलकेसे गुडघे मागे प्रेस करा आणि सुरू करा पुन्हा गोलाकार फिरवायला. 1 मागे ढकलायचे आणि पुढे आणायचे. 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबा आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. दोन्ही पावलं जळून संपूर्ण शरीर एका रेषेत. नंतर समोर सूर्यनमस्कार. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी. डोळे मिटून घेऊया. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्तमुत्तानासन. 12 नमस्कारासन. पुन्हा एकदा. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. अजून 2 आपल्याला करायचे. बरं, आता जाणीव जी आहे की मी जो जो भाग बोलेन त्या भागाकडे आपली घेऊन जायचे. सुरू करूया. 1 2 बघा, आपण 2 केल्या हस्त उत्तानासन. पाठकळ्याला हलकासा प्रेशर आहे. 3 हस्तपादासन. पाठकळ्याला आता ताण आलेला आहे. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन.
नजर आपली सिलिंगकडे. गळ्यापासून गळ्याला आपला इथे तुम्हाला हलकासा समोरच्या बाजूने ताण जाणवतोय. हिप जॉईंट्स मोकळे होतात. आपण केलंय 4 अश्वसंचलन, 5 दंडासन. डावा पाय मागे घ्या. आता इथे संपूर्ण स्लॅन्टिंग पोझिशन आणि थोडस बॅलन्सिंग आहे. आपण जी ही 5वी पोझिशन घेतलीये ही हलकीशी बॅलन्सिंग पोझिशन आहे. नजर समोर. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवरती, हनवटी किंवा कपाळ जमिनीवर. इथे नॉर्मल श्वास चाल. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत 7 भुजंगासन. पुन्हा नजर समोर बघा. गळ्यावरती समोरून ताण आहे आणि संपूर्ण पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार आहे. म्हणजे तिथे हलकासा प्रेशर आहे. 8 पर्वतासन. आता ज्या भागामध्ये प्रेशर होता 7 भुजंगासन मध्ये त्याच भागावर आता ताण आलेला आहे. म्हणजे पाठकण्यावरती ताण आहे आणि गळ्यापासून बोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंवरती प्रेशर आलेला आहे. आपण केलंय 8 भुजंगासन, सॉरी 8 पर्वतासन. पुन्हा 9 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. बघा पुन्हा एकदा. आता गळ्यापासून पुन्हा पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेलेत. पाठकण्याला पुन्हा एकदा प्रेशर आलेलं आहे. 10 हस्तपादासन. बघा पाठीचा मणका आता ताणला गेलाय. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू प्रेशर आले. आता पुन्हा ह्याच्याच विरुद्ध कृती. 11 हस्त उत्तानासन. पुन्हा पाठकण्यावर प्रेशर, गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण. आणि 12 नमस्कारासन. जो काही ताण आलेला होता तो सगळा रिलीज झालाय, ताण आणि प्रेशर. तर अशा प्रकारे थोडेसे अवेअरनेस घेऊन सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करूया आपण. आता पुढचा शेवटचा. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. विश्रांती किंवा मुखधोकी. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. संपूर्ण पाठकणा जमिनीकडे सैल सोडून द्या. विश्रांती. डोळे मिटून जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया सायकलिंग. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलूया आणि सुरू करूया सायकलिंग. 1 2 3 4 5 6. पावलं जमिनीकडे येऊ देत. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिवर्स सायकलिंग. 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर. डोकं वर न उचलता हळूहळू पाय सावकाश नियंत्रित जमिनीवर. डोकं वर न उचलता दोन्ही पाय सावकाश जमिनीवर आणि विश्रांती.
श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स. आता सावकाश उजव्या कुशीला वळा. उजव्या कुशीला वळा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि उजव्या दंडावर आपल्याला डोकं ठेवायचंय. उजव्या दंडावर आपल्याला डोकं ठेवायचंय. बरोबर. संपूर्ण शरीर एका रेषेत. डावा हात आपल्या शरीरावर असेल, म्हणजेच आपल्या वर असलेल्या मांडीवर. ठीक आहे. आणि आता उजवा हात जो सरळ आहे तो फोल्ड करायचा, त्याचा स्टँड करायचा आणि त्यावर आपलं डोकं ठेवायचं, उजव्या हाताचा स्टँड करून. आपण करतोय अनंतासन. भगवान विष्णू ज्याप्रमाणे शेषावर विश्रांती घेतात त्याप्रमाणे ही कृती. आता डावा हात जो वर आहे तो सपोर्टसाठी समोर ठेवायचा, आपल्या छातीच्या समोर. ठीक आहे. आता वर असलेला जो डावा पाय आहे तो हळूहळू आपल्याला श्वास घेत घेत वर घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत खाली घ्यायचा. बरोबर. अगदी सावकाश कृती करा. श्वास घेत घेत वर, शक्य असेल तर 90 डिग्री वर नेण्याचा प्रयत्न आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. अगदी सावकाश करा. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. आता वर असलेला डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1, कमरेतनं पुढे मागे. 2, पुढे मागे. 3, पुढे मागे. 4, पुढे मागे. 5, पुन्हा पाय मध्यभागी. पुन्हा पायावर पाय आहे. हाताचा सपोर्ट समोर आहे. आता वर असलेला डावा पाय तुम्हाला जास्तीत जास्त फोल्ड करायचा आणि सरळ करायचा. 1, पाय फोल्ड करा. बरोबर. आणि सरळ. 2, पाय फोल्ड, सरळ. 3, 4, बरोबर. आणि 5. पुन्हा पायावर पाय आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला डावा पाय जो वर आहे तो हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. जे शक्य असेल ते. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे, म्हणजे जर तुमचा हात अँकल पर्यंत जात असेल तर अँकल पकडा, पोटरीपर्यंत जात असेल तर पोटरी पकडा, गुडघ्यापर्यंत जात असेल तर गुडघा पकडा. पण पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल आणि हाताचा सपोर्ट तुम्ही पायाला द्या. इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. स्वतःचा बॅलन्स पण सांभाळा. सगळे आपले स्नायू जे आहेत हे रिलॅक्स असतील. सावकाश उलटचाल करूया. हाताचा जो सपोर्ट आहे तो काढून घ्या. हात आधी खाली घ्या, मग नियंत्रित पाय सुद्धा सावकाश खाली. उजवा हात सरळ धरायचा आहे डोक्याच्या दिशेने. बरोबर. आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. डाव्या दंडावर आपलं डोकं ठेवा. उजवा हात आपल्या मांडीवर असेल. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आता डावा हात फोल्ड करा. त्याचा स्टँड करा, त्यावर आपलं डोकं. उजवा हात समोर आपल्या छातीच्या समोर सपोर्टसाठी आणि वर असलेला उजवा पाय श्वास घेत घेत वर घ्यायचा. बरोबर. आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर,
पासोड खाली. आता उजवा पाय कमरेतनं पुढे मागे, म्हणजे जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1 पुढे मागे, 2 पुढे मागे, 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा पावलावर पाऊल. आता उजवा पाय फोल्ड करायचा आणि सरळ करायचा. पाय फोल्ड, सरळ. 1 फोल्ड, सरळ. 2 फोल्ड, सरळ. 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. आता उजवा पाय जो वर आहे तो हळूहळू पुन्हा एकदा 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटली किंवा गुडघा टेकला. तुमचा जेवढा हात आपल्या पायाला सपोर्ट देता येईल तेवढा सपोर्ट द्यायचा आहे. पाय मात्र गुडघ्यातलं सरळ असेल. खाली जो डावा पाय आहे तोही रिलॅक्स असेल. नॉर्मल श्वास चालू. इथे आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना हाताची पकड सोडा. हात खाली घ्या आणि पाय नियंत्रित जमीन खाली येते. अगदी सावकाश सावकाश खाली येते, गडबड न करता. डावा हात सरळ करायचा डोक्याच्या दिशेने आणि मग एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका दाबावर पडून विश्रांती. हातापायांमध्ये अंतर किंवा एका हातावर दुसरा हात ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. मकरासनामध्ये विश्रांती. पाच आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. थंडीच्या दिवसात याप्रमाणे जर आपण स्थिती घेतली तर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. नॉर्मल श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. टीव्ही पोस्चर करायचा आहे म्हणजे दोन्ही हातांचे स्टँड आणि त्यावर आपला चेहरा. त्या हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. पायामधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. अशा प्रकारे थोडीशी पायांमध्ये हालचाल करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. पायामध्ये अंतर आहेच. खांदे रिलॅक्स ठेवा आणि हालचाल फक्त कमरेपासूनचा जो आपला खालचा भाग आहे त्यामध्ये होते. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या आणि एकाच वेळेला दोन्ही पाय फोल्ड करा, सरळ करा. मग अशी एकेका पायाने केलं. आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करतोय, सरळ करतोय. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड. तळवे सिलिंगकडे आहेत पायांचे आणि आता रोटेशन क्लॉकवाईज करा. सुरू करूया उजवीकडून डावीकडे. 1 आपली पायाची नखं जमिनीला लागू दे. 2 गोलाकार फिरवतोय दोन्ही पावलं, सॉरी दोन्ही पाय. 3 4 5 विरुद्ध बाजू. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही पाय खाली घ्यायचे, दोन्ही हात खाली आणि कपाळावर आणि आपलं कपाळ जमिनीवर. जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हातवाटी जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपली हनुवटी जमिनीवर आहे, हात डोक्याच्या दिशेने वर आहे. आपण करणार आहोत नौकासन. थोडंसं बॅलन्सिंग आसन आहे. बोट पोश्चर सुद्धा याला म्हणतात.
दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचे. ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. नुकतंच 6 महिन्यापूर्वी जर ऑपरेशन झालं असेल तर हे करणं टाळा. बाकीच्यांनी एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. नजर समोर, हात जास्तीत जास्त ताणायचे आहेत समोरच्या बाजूने आणि पाय मागच्या बाजूने ताणायचे. आपले दंड जे आहेत ते आपल्या कानापर्यंत येऊ देत दोन्ही हातांचे. बरोबर, छान. आणि इथे नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश हात, पाय खाली, कपाळ जमिनीवर आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटून घ्यायचे. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पुन्हा नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. हातांची बोटं अर्धवट मिटलेली होती. आपली दोन्हीही पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग त्याकडे आपली जाणीव ठेवून द्यायची. संपूर्ण उजवा आणि डावा पाय, तिथे असलेले सगळे महत्वाचे स्नायू, सांधे मोकळे करून घ्यायचे, सैल करून घ्यायचे. जाणीव दोन्हीही हातांकडे. हातांची पाचही बोटं, तळहात, बळहात, मनगट, टोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा डावा हात, तिथे असलेले महत्वाचे स्नायू, सांधे आपण मोकळे करतोय, सैल करतोय, रिलॅक्स करतोय. जाणीव आपल्या उदर भागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, पोटामध्ये असलेल्या महत्वाच्या ग्रंथी, पेशी आपण शिथिल करतोय. छातीचा भाग, तिचा पिंजरा, तिथल्या बरकड्या, तिथली फुफ्फुसं, आपलं छोटस हृदय आता विश्रांती घेत आहे, ते शिथिल होत आहे. गळ्यामध्ये असलेल्या महत्वाच्या ग्रंथी त्याही शिथिल होत आहे. कानोवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सजीव आहे, तीही शिथिल होते. तिथेही महत्वाच्या ज्या ग्रंथी आहेत, आपल्या जिभेच्या ग्रंथी, आपला संपूर्ण दबड्याचा भाग शिथिल होतो. आपले दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही बाजूला शिथिल होत आहेत. डोळे अर्धवट मिटलेल्या, डोळ्यांच्या आतली बिबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झाले. कुठलीही हालचाल न करता आपण स्वस्थपणे पडून राहिलो. संपूर्ण देहाचं आपण निरीक्षण केलं आणि आपला हा संपूर्ण देह शिथिल झालेला आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्या मनात येतो. ते व्याधी विरहित आणि औषध विरहित आहे. माझं आरोग्य माझ्याच हातात आहे आणि ते मी उत्तमच होणार आहे. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना माझं पोट हळूहळू वर येतंय, थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना जाणवतो. श्वास सोडताना माझं पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जातंय. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते माझ्या दोन्ही नाकपुड्यांची.
माझ्या श्वासाची गती संथ लयबद्ध झालेली आहे. माझ्या मनातील विचार हळूहळू कमी होत चालले आहेत. माझं मन शांत होत आहे. माझं मानसिक आरोग्य ही अतिशय उत्तम आहे. औषधी रहित आणि जागी रहित आहे. आणि हे आरोग्य हे माझ्याच हातात आहे. शरीर मनाच्या उत्तम आरोग्यासाठी मी जो मार्ग निवडलाय त्यासाठी मी स्वतः मनापासून धन्यवाद देत आहे. एक हलकासं स्मित शेअर करते. हळूहळू दोन्ही हातापायच्या बोटांमध्ये चटकीशी हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. एकमेकांच्या जवळ आणा. आपली मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर करा. एक खाली बसता खेच संपूर्ण शरीरासाठी. पावलं जमिनीकडे पाहा. हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा खेच आपण आपल्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. प्रचंड आत्मविश्वासामध्ये सशक्ती. सावकाश पाय रिलॅक्स करा. दाराची लावा. उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठ मी सावकाश डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून पुन्हा एकदा आंतरिक सजगता. शयन स्थितीमधून आपण बैठक स्थितीमध्ये आलोय. त्यामुळे जो आपला ब्लड फ्लो होता म्हणजे रक्ताचा प्रवाह होता त्याच्यामध्ये हळूहळू बदल होतो. हा सूक्ष्म बदल आपल्याला जाणवतोय का हे आपलं आपण तपासा. पद्मासन अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची तुम्हाला जे शक्य आहे ते. डोळे उघडून पद्मासन अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन. अकार उकार आणि मकारासहित. सुरुवातीला आपण करणार आहोत अकार म्हणजेच उदर श्वसन ऍब्डोमिनल ब्रीदिंग. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे म्हणजेच आपल्या पोटाच्या इथे असेल. आहे तो श्वास सोडून एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. घेतलेला श्वास सोडताना अ चा उच्चार आणि पोट आतल्या दिशेला जाईल. आपली जाणीव आपल्या उर भागाकडेच म्हणजेच आपल्या छातीच्या भागाकडे आपण करणार आहोत थोरॅसिक ब्रीदिंग म्हणजेच उर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना ऊचा उच्चार आणि छाती पूर्ववत. तिसरं श्वसन आहे स्कंद श्वसन म्हणजेच क्लॅव्हिकल ब्रीदिंग. श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर जातील. श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववत. सुरू करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. खांदे कानाच्या दिशेला वर.
श्वास सोडताना मकार, खांदे पूर्ववत. अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण योगिक श्वसन एकत्रित करायचंय. स्थिती आपण धारण केलेली आहेच. पुन्हा एकदा तपासून पाहूया. डोळ्यांवर कुठलाही अतिरिक्त ताण घ्यायचा नाही. चेहरा शांतपणे, खांदे शिथिल, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. हातांची ज्ञान मुद्रा आहे. सुरू करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसारण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ अ, खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत अ उ म. अ लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत अ उ म एकत्रित. अ काही क्षण शांत. इनर अवेअरनेस. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनात सुख समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि यासाठी उचित अशी योग साधन नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. दोन्ही हात जोडून घेऊया. शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टिकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण शरणागत भाव, लीन भाव, समर्पण भाव. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू श्वास घेत सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांत घर्षण. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना घेऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता याच लिंकवर. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना आजच्या दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम.